माहिती बघूया। शुभमन गिल टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन झालाय। इंग्लंड टेस्ट सिरीजसाठी गिल हा कॅप्टन झाला असल्याचं आपण बघतोय। ऋषभ पंत टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन असणार आहे। बघा, या क्षणाची सर्वात मोठी बातमी क्रिकेट विश्वातून समोर येते ती म्हणजे आता ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांच्या संदर्भातली ही मोठी अपडेट आहे। इंग्लंड टेस्ट सिरीजसाठी गिल हा कॅप्टन असणार आहे। शुभमन गिल टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन आता असणार आहे। आपण बघितलंय रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनीही टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे। गिल कॅप्टन, ऋषभ पंत विकेट कीपर एंड वाइस कैप्टन, शुभमन गिल कैप्टन, ऋषभ पंत विकेट कीपर एंड वाइस कैप्टन। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून घेऊया। तर विशाल, आपण बघतोय मोठा निर्णय खरं तर घेण्यात आलेला आहे। शुभमन गिल आणि ऋषभ पंत, काय या संदर्भात सविस्तर अपडेट? महत्वाचं आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे। टेस्ट फॉर्मॅट जो असतो तो 5 दिवसांचा फॉर्मॅट असतो आणि याच्यामध्ये एक संघ जो असतो तो एक सिनियर प्लेयर जो असतो ते मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतात। मात्र आत्ता जर भारताचा संघ जर पाहिला तर एका ट्रान्झॅक्शन मधून जातोय की काय अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। कारण दोन्ही सिनियर्स खेळाडू आहेत, त्यांनी जो आहे त्यांनी निवृत्ती स्वीकारलेली आहे। मात्र आता त्यांच्या जागेवरती आता पाहिलं तर शुभमन गिल याच्याकडे संघाची धुरा जी आहे ती सोपवण्यात आलेली आहे। शुभमन गिल जो आहे तो तरुण आहे, नवा खेळाडू आहे, त्याला टेस्टमध्ये जवळपास एक 32 टेस्ट मॅचचे जे आहे ते त्याला अनुभव आहे आणि एकूणच जर पाहिलं तर त्याच्या करिअरमध्ये त्यांनी एक 5 सेंचुरी आणि 7 50 केले। अत्यंत नवखा खेळाडू आहे आणि त्याच्यावरती संघाची धुरा जी आहे ती सोपवण्यात आली आहे। अगदी कमी वेळामध्ये खूप उत्कृष्ट अशी कामगिरी केली असल्याचं आपण पाहिलं आणि त्यामुळे त्याच्याकडे धुरा सोपवण्यात आली असावी। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय भारताच्या कसोटी टीमची घोषणा झालेली आहे। शुभमन गिल हा कर्णधार असणार आहे, तर ऋषभ पंत उपकर्णधार आणि यशस्वी जयस्वाल हा फलंदाज असे। निश्चितच बातमी अतिशय मोठी क्रिकेट विश्वात। टेस्टचा नवीन कॅप्टन हा शुभमन गिल आता झालेला आहे आणि शुभमन गिलकडे संपूर्ण टीमची धुरा असणार आहे।